अखेरकार पोलिसांनी पुणे पोलिसांनी तिला आता अटक केल्याची माहिती मिळते। तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे, काय म्हणाल? एकतर ह्या पूर्ण प्रकरणात जेवढे आरोपी आहेत ते पहिले आरोपी म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLP, पण त्या FIR मध्ये सुद्धा अजूनही अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव आलेलं नाही। माझी आत्ताच्या घटनेला शीतल तेजवानीची अटक झाली, ठीक आहे, पण हे फ्रॉड जे झालं ते एका हाताने टाळी कधीही वाजत नाही। त्याचा जो दुसरा हात आणि महत्त्वाचा हात जो होता तो अमेडिया एंटरप्राइजेस LLP ही कंपनी होती आणि या कंपनीमध्ये 2 पार्टनर्स होते। 99% पार्टनर पार्थ पवार, 1% पार्टनर दिग्विजय पाटील। पण जे वाचवण्याचा प्रयत्न जो होतोय याच्यावर माझा खूप स्ट्रॉंग आक्षेप आहे। तर पहिलं तर FIR करेक्ट करून त्याच्यात दुसरं नाव हे दिग्विजय पाटीलचं नाही तर अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि त्याचे दोन्ही भागीदार पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या नावावर झालं पाहिजे। याच्यात जे फ्रॉड झालंय ते एकानंतर एक वेगवेगळे फ्रॉड आहेत। पहिलं म्हणजे 30 डिसेंबरचं पत्र, त्यानंतर मार्चमध्ये झालेले खोटे रजिस्ट्रेशन, खोटे डॉक्युमेंट्स दाखवून LOI मिळवून घेणं। त्या खोट्या डॉक्युमेंटमध्ये मुद्दाम मी म्हणते की असं दाखवलं गेलं की शीतल तेजवानीची स्वतःची जमीन तिने 5 वर्षाच्या लीजवर ही अमेडियाला दिली आणि त्याचं फक्त जे केलं गेलं LOI म्हणजे काय की LOI म्हणजे फक्त रजिस्ट्रेशन केलं डेटा सेंटर म्हणून, त्याच्यात कुठल्याही प्रकारे स्टॅम्प ड्युटी वेवर मिळत नाही। तर आत्ताच काही वेळात मी सगळ्या माध्यमांकडे एक मुद्दाम पत्राचं एक सॅम्पल पाठवते की जर स्टॅम्प ड्युटी वेवर द्यायचं असेल तर या फॉर्मॅटमध्ये त्याच्यात पूर्ण डिटेल्स असले तरच देता येते। म्हणजे खोटे डॉक्युमेंट देऊन LOI घेणं, खोटा LOI लावून ॲड्ज्युडिकेशन करणं, खोटं ॲड्ज्युडिकेशन करून सेल डीड करणं आणि त्याच्यानंतर ताबा मिळेपर्यंत जो प्रयत्न झाला याच्यात सगळे अधिकारी सुद्धा इन्वॉल्ड आहेत। कलेक्टर डुडी यांचा रोल नक्कीच आहे, कारण कलेक्टर डुडी यांना 16 जूनला याची पूर्ण कल्पना होती आणि मी मानूच शकत नाही की सरकारची 1800 कोटीची जमीन जातीये आणि याचा त्यांनी माहिती पालकमंत्र्यांना दिली नाही। आणि पालकमंत्री कोण तर अजित पवार यांना माहिती दिली नाही हे मानू शकत नाही। तर हा जो गौडबंगाल आहे तो काही फक्त दिग्विजय किंवा शीतलचा नाही, याच्यात सगळेच आहेत। याच्यात पार्थ पवार आहेत, याच्यात कलेक्टर आहेत आणि याच्यात अजित पवार देखील आहेत। तर आताच्या घटनेला त्यांना सुद्धा राजीनामा हा देऊन मगच याची चौकशी पुढे जावी अशीच माझी थेट मागणी। काही पण याच्यामध्ये जर आपण घटनाक्रम पाहिला तर 8 तारखेपासून नागपूर अधिवेशन हिवाळी अधिवेशन सुरू होतं, त्यामुळे पटलावरती पण हा विषय विरोधकांकडून ठेवला जाणार होता। 7 डिसेंबरला खर्गे समिती अहवाल सादर करणार आहे आणि 5 डिसेंबरला दिग्विजय पाटील यांची खर्गे समितीसमोर चौकशी होती। अगदी म्हणूनच म्हणते की एकीकडे आता अधिवेशन येणार आहे, अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली। काय थातुरमातुर केली तर एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली। आम्हाला हे सगळं नको आहे। याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, SDO असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलं। तुम्ही अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली, पार्थ पवारवर गुन्हा दाखल करा असं म्हटलं होतं, याचा पाठपुरावा कसा? आताच्या घटनेला जोपर्यंत पहिला FIR मध्ये अमेडियाचं आणि पार्थ पवारचं नाव येत नाही तोपर्यंत पहिला टप्पा तो। आणि जर हे सगळं होताना बघून अजून तर अजित पवारांचे डोळे उघडत नसतील, त्यांना जनाची नाही मनाची नाही कशाची लाज नसेल तर त्यांनी पुढे चालू ठेवावं, पण मनाची लाज असेल तर अजित पवार यांनी हा राजीनामा तातडीने देणं गरजेचं आहे। पालकमंत्रीपदाचा पुण्याच्या आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे। पालकमंत्री असताना खारगे समिती कुठलाही तोडफोड अहवाल देईल असं मी मानू शकत नाही। आत्ताच्या घटनेला त्या खारगे समितीतले 5 अधिकारी पुण्याचे आहेत। कुठचीही समिती स्वतःच्याच पालकमंत्र्यांच्या मुलाच्या विरोधात देणं शक्यच नाही आहे आणि नाही आहे म्हणजे नाही आहे। ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय पूर्णपणे आणि अधिकाऱ्यांवरती पण त्याच पद्धतीने आता दबाव आहे असं म्हणा।
आत्ताच्या घटकेला दबाव असता तर ते इतके बिंदासपणे सगळ्या निवडणुकांमध्ये फिरले नसते. पण ज्या पद्धतीने ते निवडणुकांमध्ये फिरत होते, वाटेल तसं बोलत होते, निवडणुकांमध्ये धमक्या देत होते की तुम्ही मला मतं दिली नाहीत तर मी तुम्हाला निधी देणार नाही, इथपर्यंत त्यांची मजाल गेली. तेच नाही, त्यांच्या पक्षाचे इतर कार्यकर्ते पण तसंच म्हणत होते. मला असं वाटतं की हे घाणीचं राजकारण संपवण्यासाठी लढणं गरजेचं आहे. त्याच्यात कोणी एक पक्ष नाही, सगळे पक्ष तसेच आहेत. भाजपही तसंच आहे, शिंदे गटही तसंच आहे, अजित पवार गटही तसंच आहे, उद्धव ठाकरे गटही तसेच आहेत. सगळे गट आहेत ना, सगळे एका माळेचे मणी आहेत, कुणी त्यात अपवाद नाही. नेमकं राज्यात काय चालू आहे असं म्हणायचं, कारण का अनेक प्रश्न या अधिवेशनात सरकारसमोर असणार आहेत. सध्या मुंबईत सुद्धा एका अधिकाऱ्याचा कारनामा चर्चेत आलेला आहे आणि अनेक अधिकाऱ्यांचे पैसे गुंतवणुकीचा हा सगळा प्रकार आहे. अगदी महेश पाटील नावाचे जे डेप्युटी सेक्रेटरी आहेत BMCचे, त्यांना सस्पेंड म्हणजे सक्तीच्या रजेवर पाठवले असं मी स्टेटमेंट ऐकलं आहे. पण त्याच्यात अनेक मोठी नावं, त्याच्यातले मोठे पोलीस अधिकारी, एवढेच नाही तर त्याच्यात 15-15 किलो सोनं आणि 2-2 कोटी रुपये हे पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे त्या प्रोजेक्टमध्ये घालण्यासाठी दिले आहेत. माझा प्रश्न, कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे 15-15 किलो सोनं कुठून आलं? याच्यातली सगळी जी नावं आमच्या कानांपर्यंत येत आहेत ती इतकी मोठी आहेत की असा प्रश्न पडतो की हे महाराष्ट्रात लय काय? हा भ्रष्टाचार जो अफाट होतोय याच्यात एक नाव अशा एका रिटायर्ड जजचं देखील आहे. त्यांच्या विरुद्ध मी स्वतः कंप्लेंट केली होती. त्यांचं जे नाव माझ्या कानावर आलं ऐकून मला फार नवल वाटलं नाही. त्याचं कारण असं की हे जे जज आहेत त्यांनी छगन भुजबळांचं हिबेस कॉर्पससारखं पिटिशन 5 दिवस सतत फर्स्ट ऑन बोर्ड ऐकलं. त्यांच्या विरुद्ध मी कोलेजियम, CJ आणि खाली सगळ्यांकडे कंप्लेंट आणि त्याची कॉपी त्या जजना सुद्धा पाठवली होती. त्यानंतर त्यांनी जजमेंट फिरवलं. पण असे जज आहेत जे काय काय करतात, कसे कसे पैसे खातात आणि अशांनी जर असे पैसे प्रोजेक्टमध्ये गुंतवले असतील तर अशा सगळ्यांना शिक्षाही झाली पाहिजे, तरच कुठेतरी हे चित्र बदलेल. अधिवेशनाच्या तोंडावरती कारवाई आहे असं वाटतं का सर? नाही, आत्ताच्या घटनेला नक्कीच हे दाखवण्यासाठीची कारवाई आहे असंच माझं स्पष्ट मत आहे. आणि हे जर त्यांना करायचं असतं तर 7 तारखेला त्यांनी जेव्हा समितीची स्थापना केली त्याच्यावर लिगल आत्ताच्या घटनेला त्यांना लिगल कुठलेच राईट नाही आहेत. त्यांचे टर्म्स ऑफ रेफरन्स लिमिटेड आहे आणि त्याच्यात सुद्धा 6 पैकी 5 पुण्याचे अधिकारी नेमण्यात काय शहाणपण होतं मला कळत नाही. आत्ताच्या घटनेला जे 1 महिना उलटल्यानंतर कारवाई जी केल्यासारखं दाखवलं, म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करीन, हाच त्याच्यातला हा पूर्ण निष्कर्ष निघतो. आत्ताच्या घटनेला हे फक्त आणि फक्त अधिवेशनापुरतं झालं एवढंच मला म्हणायचं. पार्थ पवारचं नाव अजूनही कुठेतरी लांबणीवर आहे, कुठेतरी त्याला इन्व्हॉल्व केलं जात नाही. पार्थ पवारचं नाव येणं गरजेचं आहे. मी हे पहिल्या दिवशीपासून म्हणते की करता करविता हा दिग्विजय पाटील नाही. त्याला जे सांगितलं गेलं, त्याला जे अधिकार दिले गेले, तो त्या अधिकारावरच कारवाई करत होता. त्यांनी अधिकाराप्रमाणे सही केली. रेझोल्युशन पास जे झालं ते कंपनीने केलं होतं आणि कंपनीतले 99% पार्टनर म्हणून मी कंपनीचे कायदे पण वाचून दाखवले. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट वाचून दाखवली. त्याच्यात लायबिलिटी अनलिमिटेड आहे हे देखील सांगितलं. तर याच्यात हे जे सगळं चाललं आहे फक्त एक शोषा चालला आहे आणि हे बिलकुल मला मान्य नाही आहे. याच्यात खरी कारवाई होताना अजूनही दिसत नाही, पण सुरुवात होईल अशी अपेक्षा करते. आपण अमित शहाची भेट घेणार होता, त्या संदर्भात काही पुढील अपडेट आहेत का? मी जेव्हा तिथे पोहोचले शुक्रवारी संध्याकाळी, मी पोहोचण्याच्या 1 तास आधी छत्तीसगडला गेले असं कळलं. त्यानंतर रविवारी ते परत येणार होते, पण त्याच्यानंतर मला आजपर्यंत वेळ कळवली गेली नाही आहे. आता मी फोन देखील करणं सोडून दिलं आहे, कारण काल माझी आई देखील हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं आहे. त्यामुळे मला आत्ताच्या घटनेला कुठे जाऊ, कारण आज त्या डॉक्टर गौरी गर्जेसाठी पूर्ण दिवस मी वरळी पोलीस स्टेशनला आहे. सगळीकडे आपण लढतोय, पण राजकारणी कसा किचाट केला आहे अजित पवार प्रकरणात देखील मी बघते आणि आज गौरी गर्जे प्रकरणात देखील मी बघितले. ताई, एक क्षण आला होता, म्हणजे आज दुपारी तुम्ही बाईट दिली, त्यामध्ये तुम्ही गौरी गर्जे यांच्या आईवरती थोडंसं ठणकावून बोललात, त्यांना समजवलं की मीच का आवाज उचलू, तुम्ही आवाज उचला. नाही, तसं नाही आहे. त्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी सांगेन तुम्हाला नंतर. पण आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की
जे दाखवलं जात आहे आणि जे खरं आहे याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. महेश पाटील प्रकरणाच्या बाबतीत काही जे शेल्स कंपन्या आहेत त्या बाबतीत तुम्हाला काही माहिती होती? आता मला प्रॉब्लेम असा झाला की माझ्याकडे वेळ कमी पडतोय, कारण जेव्हा लढते दिवसभर तिथून हॉस्पिटलमध्ये पळतीये, तर ह्या सगळ्या कंपन्यांची डिटेल्स मी काढून रात्री आज काढून उद्या सकाळी माध्यमांपर्यंत आताच्या घटनेला माझ्या कानावर झालं ते 300 कोटीपर्यंत प्रकरण गेलंय आणि त्याच्यात मोठ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचे, अगदी सगळ्यात मोठी मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं येत आहेत. हे ऐकून खरंच खूप कसं तरी झालंय की आता विश्वास कोणावर ठेवावा. जर पोलीसच तगडपणे असं सगळं करायला लागले तर आता विश्वास कोणावर ठेवावा हा देखील प्रश्न पण काही याच्या बाबतीत काही तुमचं मुख्यमंत्र्यांची बोलणं झालं की बोलणं अजून झालेलं नाहीये, पण मी बोलणार आहे. आज सकाळीच मी त्यांना मेसेज देखील केला होता की मला 3 प्रकरणांवर बोलायचं आहे. आता अजून तर बोलणं झालं नाहीये, पण नक्कीच मी त्यांच्यापुढे या सगळ्या गोष्टी मांडणार आहे की महाराष्ट्रात तुमच्या नाकाखाली काय चाललंय आणि हे थांबावं असं तुम्हाला का वाटत नाही. नाही, सेलिब्रिटी आहे त्याच्यापैकी एक नाव ऐकू आलं आहे, पण त्याच्यात आत्ताच्या घटनेला जोपर्यंत पोलीस हे सगळं बाहेर काढत नाही तोपर्यंत करणं आपल्याला माहिती आहे. कोणाचं नाव घेतलं की धडाधड आपल्यावर डिफेमेशन केसेस होतात. म्हणूनच मी म्हणते जी नावं आहेत पोलिसांची असो, रिटायर्ड जज असो, सेलिब्रिटीची असो, या सगळ्या गोष्टी बाहेर येणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न आहे. जमलेली आहे.